सर अपेक्षा होत्या, मात्र एक चौकारानंतर तो बाद झालाय. बालू आलाय, सुजितनं कमबॅक केला. वसा टीमसाठी पुन्हा एकदा स्क्वेअर कट. इथे पॉइंटला झेल ड्रॉप झालाय. आपण बघू शकाल नाईट रजनीमध्ये क्रिकेट सुरू आहे आणि 40+ माध्यमातून खरड आणि वसार बी हे दोन टीम्स आपण पाहतोय. आणि इथे सिंगल आली आहे. बालू माली सारख्या विस्फोटक फलंदाजाचा झेल इथे ड्रॉप झाला. शनी आला ऑनर स्ट्राईक. आपण शनीला बघू शकाल. गोलंदाजी मार्कवरती सुजित चौकारानंतर चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पुढे सरसावलाय. पुन्हा एकदा झेल होता, मात्र झेल इथे टिपता आला नाही. बॅक टू बॅक दुसरा झेल ड्रॉप झाला. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. हे क्रिकेटचा ब्रीद वाक्य आहे. मात्र वसा टीमनं आतापर्यंत 2 झेल ड्रॉप केल्यात मैदानाच्या आतमध्ये. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. एका षटकाच्या अखेरीस खरड संघाची धावफलकावरती टोटल आपण बघू शकाल 1 गडी बाद 7. पहिल्या षटकामध्ये आपण विचार जर केला, सुजितनं चांगली कामगिरी केली. पिवनचं षटक होतं. फक्त 2 फिल्डर तिसगट डायऱ्याच्या बाहेर आपण पाहिले. मात्र 2 झेल जरी ड्रॉप झाल्या पहिल्या षटकामध्ये, परंतु धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 7. चांगली गोलंदाजी पिवनच्या षटकामध्ये सुजितकडनं पाहिली. दुसऱ्या षटकामध्ये प्राचारण केलंय संघनायकानं संजय म्हात्रेला. आपण बघू शकाल संजय आलाय. दुसऱ्या षटकामध्ये स्ट्रायकरवरती शनी आणि बालू ही 2 बंधूंची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिला बॉल आखूर टप्प्याचा होता. इथे पुल केलाय. डीप मध्ये फिल्डर झेल टिपलाय. फलंदाज बाद. अजून एकदा का टीम खरडला. शनी बॅक टू पवेलियन. बॉल होता. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न केला. डीप मिडविकेटला तिथे फिल्डर तैनात केला गेला होता. त्याच्या माध्यमातून इथे सुरेख झेल टिपलाय. शनीला परतावा लागेल. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. इनॅट नंबर 4. 4थ्या क्रमांकावरती आपण बघू शकाल नरेश म्हात्रेला आपण पाहतोय. नरेश आणि बालू ही जोडी आपण बघू शकाल. शनीकडनं आणि संदीपकडनं अपेक्षा होत्या, मात्र दोन्ही फलंदाज तंबूच्या आश्रयाला आपण बघू शकाल. यावेळेस पुन्हा एकदा स्लोवर चेंडूचा वापर केलाय. अलॉन द कार्पेट चेंडू लॉंगॉपला ट्रॅव्हल करतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा कंप्लीट इथे होत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. 9 या आकड्यावरती. अद्यापही धावफलक सिंगल डिजिट मध्ये आपण बघू शकाल. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा वापर. जबरदस्त फटका. बॅटची लिडिंग एज घेतली. चेंडू थर्ड मॅनला बीट करत असताना सीमा पलीकडे येतोय नरेशच्या बॅट मधनं हा दमदार फटका. 4 धावा. चौकार. मुवमेंट पर्यंत चेंडूची वाट पाहिली आणि शेवटच्या मुवमेंटला आपण बघू शकाल बॅटचा पेस ओपन केला. बॅटची कडा घेतली आणि चेंडूनं शॉट थर्ड मॅनला चकमा दिला आणि या 4 धावा स्कोर कार्ड वरती येत आहेत. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. कीपर कडनं झाली मिस्टेक. कीपर बीट झाला. त्याच्यानंतर शॉट फाईन लेग सुद्धा बीट झाला. चेंडू ट्रॅव्हल करतोय लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये. अजून नशिबाचा चौकार येतोय टीम खरडच्या खात्यामध्ये. चौकार. इथे चौकार आलाय.
नशिबाचा चौकार आला टीम खरडसाठी. धावफलकावरती टोटल आपण बघू शकाल 17 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. जबरदस्त चषक आपण पाहतोय, SP ग्रुप चषक नाईट रचनेमध्ये या स्पर्धेचं आपण बघू शकाल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल, अप्रतिम चेंडू फेकी, पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा वापर करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर टेक ऑफ झाला, अतिरिक्त उचली प्राप्त केली. यावेळेस गोलंदाजानं गती वाढवली आणि इथे बीट केला बॅट्समन नरेशला. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉलर्स बॅक ड्राईव्ह आपण पाहतोय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, मात्र इथे झेल झालाय ड्रॉप. या इनिंग मधील तिसरा झेल ड्रॉप झालाय. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. धावफलकावरती टोटल आपण बघू शकाल 2 गडी बाद 18. जबरदस्त आयोजन आपण पाहतोय या मलंगडा मध्ये. नाईट रजनीमध्ये हा क्रिकेट आपण पाहतोय. साईनाथ फाउंडेशन आयोजित आपण पाहतोय. जबरदस्त स्पर्धा SP ग्रुपच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे आणि या स्पर्धेतील दुसरा सामना आपण पाहतोय. यावेळेस चांगला स्ट्रोक नरेशनं खेळून काढलाय, मात्र डीप मध्ये फिल्डर तिथे तैनात. एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथे सुद्धा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय 20 या आकड्यावरती. तिसरं षटक मार्गस्थावरती आहे. यावेळेस चांगला बॉल आपण पाहतोय, डॉट बॉल आलाय. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण जयवंतला पाहतोय. जयवंत दुधकर हा गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये आलाय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आला, त्याच्यानंतर डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा वापर केलाय डीप मिड विकेटला. तिथे स्ट्रोक सजवला, डीप मधनं फिल्डर येतो. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न. 2 धावा इथे रोखू शकणार नाहीये. धावफलकावरती टोटल आपण बघू शकाल 22-22. इथे बघू शकाल दिल स्कूक करण्याचा प्रयत्न, पल्लू स्कूक करण्याचा प्रयत्न केला. इथे फलंदाज होईल बाद. विकेट सॅक्रिफाईस करावी लागली नरेशला. नरेश बाद झालाय. बॉल, जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. या तिसऱ्या षटकामध्ये जयवंतनं धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 4.
आणि या षटकामध्ये धावचीच्या माध्यमातून फलंदाज बाद झाला, एक अप्रतिम गोलंदाजी. ट्वेंटी टू 22, 3 गडी बाद 22 अशी धावसंख्या आपण बघू शकाल. प्रथम फलंदाजी करत असताना टीम खरडची, खरड आणि वसार बी या दोन टीम्स मध्ये ही लढत आपण बघू शकाल. तर चौथं षटक मार्गस्थावरती आहे. चौथं आणि शेवटचं षटक आपण बघू शकाल. 4 षटकांची मॅच आहे. स्लॉगरचं षटक मार्गस्थावरती आहे. शरद मात्रेला इथनं प्राचारण केलं गेलं. स्ट्रायकंड वरती आपण मनोजला पाहतोय, तर नॉन वरती बालू मालीला आपण पाहतोय. या दोन फलंदाजांकडनं अपेक्षा असेल धावसंख्या पुढे नेण्याची, मात्र इथे गरज आहे. इथे जबरदस्त फटका सजवला मनोजच्या बॅटमधनं. फटका सुरेख आहे. चेंडू एका टप्प्यावरती जाईल, बाउंड्री बाहेर. मनोजच्या बॅटमध्ये येतोय दमदार फटका, 4 धावा, चौकार. स्लॉगरचं षटक होतं आणि या स्लॉगरच्या षटकामध्ये काय जबरदस्त कामगिरी मनोजनं दाखवली आहे. आक्रमणाला झाली आहे सुरुवात टीम खरडकडनं. मनोजनं टोकलाय चौकार. गोलंदाज शरद वरती असेल प्रेशर, दबाव. स्लॉगरचं षटक फेकण्यासाठी कॅप्टननं जिम्मेदारी दिली होती शरदकडे. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन आपण बघू शकाल. पुन्हा एकदा पूल केलाय. डीप मध्ये जवळपास फिल्डर कोणच नाहीये. एक धाव कंप्लीट, दुसरी धावेचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलकावरती टोटल आपण बघू शकाल 28 धावा. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि या पूर्वार्धामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत 28 धावा टीम खरडनं टोकल्यात. गोलंदाजी मार्कवरती शरद आपण पाहतो, स्ट्रायकरवरती मनोज. पुन्हा एकदा पुढे सरसावलाय, समोरच्या दिशेने फटका चांगला. पुन्हा एकदा झेल ड्रॉप आणि इथे फलंदाज होईल बाद. आपण बघू शकाल तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मनोजला इथनं परतावा लागेल. बालू मालीला इथनं स्ट्राईक हवी होती आणि मनोज मात्रेला इथनं परतावा लागेल. आपण बघू शकाल आतापर्यंत वसा टीमनं 4था झेल ड्रॉप केलाय. चांगली कामगिरी सातत्यानं त्यांच्या गोलंदाजानं केली, मात्र फिल्डर इथे चुकीची कामगिरी करत असताना 4था झेल ड्रॉप केलाय. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटचा ब्रीद वाक्य. आणि मात्र या ब्रीद वाक्य वसा टीम कडनं आतापर्यंत पाळला जात नाहीये. फुलर लेनचा बॉल. पुन्हा एकदा चेंडू हवेत. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये आलाय. फिल्डर कडनं झाली आहे मिस्टेक. गोलंदाजानं प्रयत्न इथे चांगले केले, मात्र झेल इथे पकडता आला नाहीये. अजून 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होत आहेत. धावफलकावरती टोटल आपण बघू शकाल 32. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. अप्रतिम फटका सजवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जवळपास फिल्डर नाहीये. बालूच्या मॅट मधनं आलाय. हा जबरदस्त फटका, 4 धावा, चौकार.
चौकाराच्या मदतीने 36 वरती जाऊन पोहोचली आहे. स्लॉगरच्या षटकामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करायची असते ही दाखवून दिली टीम करंडना. जबरदस्त फटकेबाजी स्लॉगरच्या षटकामध्ये दाखवली आहे आणि धावसंख्येला आकार देण्याचं काम मनोज आणि बाळू मालीनं केलं. आतापर्यंत विचार केला, चांगली फलंदाजी या षटकामध्ये दाखवली आहे. 36 धावा ऑन अ बोर्ड आपण पाहतोय. अद्यापही पूर्वार्धातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती शरद सज्ज झालाय. स्ट्रायकरवरती बाळू माली पुन्हा एकदा जबरदस्त फटका केलाय. चांगली फिल्डिंग शॉट फाईन लेगला आपण बघू शकाल. अप्रतिम फिल्डिंग इथे दाखवली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज होईल बाद. षटकामध्ये आणि 37 धावेचं लक्ष इथे उभारलंय. 38 धावेचं टार्गेट सेट केलंय टीम वसर समोर. येणाऱ्या सत्रामध्ये उत्तरार्धामध्ये कशा प्रकारे खेळ घडेल या ऐकूया मायक्रोफोन वरती. आमचे जवळचे मित्र योगेश मडवी सर यांचा एक दमदार आणि सुरेख आवाज. धन्यवाद. Thank you so much, Ashish. Thank you so much, Roshan. मृत्तिकेचे पवित्र तब राखिले, स्वराज्य स्वप्न तब साकारिले. गरजोनी या केलासी हिंदोत्सव साजरा, शिवराया तुझं त्रिवार मानाचा मुजरा. नमस्कार मंडळी, सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषकाचं शानदार पर्व. 4 दिवस रात्र चालणारी क्रिकेटची स्पर्धा आज इथे आपण पाहतो. पहिलीच रात्र आणि पहिल्या रात्रीतील ही सेकंड मॅच तुम्ही पाहतायत 2 40+ संघांच्या माध्यमातून. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं टीम नेवाईपाडा संघानं दमदार विजय प्रस्थापित केला आणि सेकंड मॅच मध्ये आपण पाहतोय खरड 40+ विरुद्ध वसार 40+ बॅटिंग केली. खरड संघानं प्रथम 37 धावा केल्यात. 38 धावेचं टार्गेट उभं केलं मैदानाभोवती. ग्राउंड खूप चांगलं आहे, खेळपट्टी खूप चांगली आहे, त्यामुळे ही खेळपट्टी गोलंदाजालाही अनुकूल राहणार आणि फलंदाजालाही अनुकूल असणार. त्यामुळे ही लढत देखील तेवढीच मोठी होईल. दोन्ही संघाला आम्ही शुभेच्छा देऊ. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण पाहू शकाल कुंभारली गावचे समाजसेवक उद्योजक आदरणीय भानुदास साळवी साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे SP ग्रुप चषकामध्ये. दोन्ही संघाला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. 38 धावेचं लक्ष्य मनाशी बाळगून वसार B संघाची सलामी जोडी मैदानाभोवती दाखल झाली आहे. जयवंत दुधकर आणि सुजित मात्रे हे 2 सलामीवीर मैदानाभोवती दाखल झाले. त्यांनी पहिलाच बॉल लॉब केलाय सीमारेषा बाहेर.
षटकार आणि षटकारानं अकाउंट ओपन होत आहे. सलामीवीर बॅट्समन जयराज दोतकर याचं. तो पहिला बॉलवरती दमदार सुरुवात, 38 धावेला उत्तर देत असताना चांगली सुरुवात. बॅटचे एज पाठीमागे चालला चेंडू शॉर्टलेग रिझन मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 7 या धावसंख्येवरती 4 षटकांची लढत, 38 धावा बनवायच्यात, 9.50च्या सरासरीनं या धावा बनवायच्यात. परंतु सुरुवातीला पहिला बॉलवरती दमदार सुरुवात केली. स्पर्धा सुरू झाली. पहिला बॉलवरती तुम्ही पाहिला डायमंड डक एक खेळाडू आऊट झाला. खरं तर नॉस्ट्रिक एंड मध्ये एकही बॉल न खेळता तो डायमंड डक झाला आणि क्रिकेट आजच्या या स्पर्धेला सुरुवात झाली. आणि त्यानंतर तुम्ही पाहता आता सेकंड मॅचमध्ये सेकंड सत्र तुम्ही पाहिलं, 38 धावेचं टार्गेट असताना आत्तापर्यंत रन्स आहेत ते 7. थोडं स्पीडअप करा. दोन्ही संघाला विनंती करेल, कारण 3 षटक तुम्हाला 15 मिनिटाचं टायमिंग असेल. अपील स्ट्रॉंग, अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी होता. गोलंदाज बालुमाळी बॉलिंग ट्रॅकवरती षटक फेकतो. पहिला बॉलवरती षटकर आल्यानंतर त्याने कमबॅक केलंय आणि आता पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, बॉल चांगला. यावेळी लेन सापडली, लाईन सापडली आहे. कारण पहिला बॉलवरती षटकर आल्यानंतर कॉन्फिडन्स न गमावता आता बालुमाळीनं मैदानावरती कमबॅक केलंय. 4 बॉल 7 धावा, एकही विकेट मिळाली नाहीये. सलामीवीर तुम्ही पाहताय सुजित मात्रे, सेकंड वरती बॅट्समन वसार बी. यावेळी मिस टायमिंग, स्वतः गोलंदाज बाळूमाळी कॉटन बॉलची संधी आणि सेकंड चान्स मध्ये झेल टिपलाय. अगदी हातातनं निसटलं होतं परंतु सेकंड चान्स मध्ये तो गॅदर केलाय आणि पहिला विकेट मैदानातनं बाहेर. सुजित मात्रे बॅक टू द डगआउट. कमबॅक बाळूमाळीनं मैदानावरती केलंय, कारण पहिला बॉलवरती षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की आता धावांचा डोंगर उभा होईल, परंतु त्यानंतर त्याने कमबॅक केलं. 5 बॉल 7 धावा, एक महत्वाची विकेट म्हणजे सुजित मात्रे मैदानात बाहेर झाला. न्यू बॅट्समन संजय मात्रे मैदानावरती येतोय. पहिल्या षटकातलं अंतिम बॉल पावर सर्कलचं हे षटक, 38 धावेचं टार्गेट असताना आतापर्यंत फक्त 7 धावा लागलेत. जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा. या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना पहिलाच आलेल्या चौकार बॅट्समन मैदानावरती संजय मात्रेने ठोकलाय आणि इथे पहिला ओव्हरचा खेळ समाप्त. 1 गडी बाद, धावा फलकावरती 11 रन्स. समीकरण उरलेत. येणारे 3 षटकांनी 27 धावा म्हणजे 9.00च्या सरासरीनं धावसंख्या बनवावी लागेल. नेक्स्ट लढत नेवाई पाडा 40 प्लस आणि विनिंग टीम यांच्यामध्ये लढत होणार आहे. बघा, या ओव्हरमध्ये जर 6 पेक्षा कमी धावा खर्च केल्या तर 1000चं प्राइज या ठिकाणी गोलंदाजाला दिलं जाईल. आशिष मात्रे यांच्याकडून हे प्राइज असेल. परंतु पाहायचं मैदानावरती हा षटक किती महत्वाचा आहे, कारण 6 धावापेक्षा कमी धावा आल्या तर आशिष मात्रे नक्कीच मॅच मध्ये देखील कमबॅक होईल खरड 40 प्लस संघाचा. नेक्स्ट लढत नेवाई 40 प्लस, एक सामना जिंकला त्याच्यासोबत विनिंग टीम खेळेल आणि त्यातनं जो जिंकेल तो सुपर 3 मध्ये दाखल होईल. आणि त्यानंतर रेग्युलर क्रिकेट अर्थात तुम्हाला ब्राह्मण करवले विरुद्ध पाकड्याचा पाडा ही लढत पाहायला मिळेल. त्यानंतर बोहनोली विरुद्ध नेवाई पाडा कैलास ही लढत होईल. त्यानंतर जांभवली पाडा विरुद्ध भाल बी, चौथा सामना डावळपाडा विरुद्ध पाली आणि 5वा मॅच शेलारपाडा विरुद्ध चिंचपाडा ह्या लढती होणार आहेत. 10 संघ असतील रेग्युलर. पहिल्या मॅच मध्ये जो संघ जिंकेल त्याला बाय असेल, हे लक्षात ठेवा. चला, करंट संघ जास्त वेळ घेता अन्यथा आपल्याला पेनल्टी अर्थात तुम्हाला एक सर्कल मध्ये फिल्डर लावावा लागेल. जर 15 मिनिटं समाप्त झाली
3 षटक फेकत असताना गोलंदाज तयार, दुसरं षटक. पहिला चेंडू इन स्विंग पडल्यानंतर आतल्या दिशेला येतोय. चांगली गोलंदाजी. लेफ्ट हँड बॅट्समन ज्यानं सुरुवात केली आपल्या डावाला अगदी षटकाराबरोबर. बॅट्समन तुम्ही पाहिलं जयवंत दुधकर. बॉल हवेत, मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक पोहोचलेत. अप्रतिम झेल. वॉट अ विकेट. खूप मोठी विकेट मैदानात बाहेर. जयवंत दूधकर बॅक टू द डगआउट. मच. बघा आमच्या मुख्य व्यासपीठावरती बाईकची चावी आम्हाला सापडली आहे. कोणाची असेल तर ओळख पटवून आपण घेऊन जायचं आहे. व्यासपीठावरती नक्कीच आमच्या कॉम्बॉक्समध्ये नक्कीच बाईकची चावी नक्कीच आहे. कोणाची असेल तर आपण आपली ओळख पटवून घेऊन जायचं आहे. होंडा कंपनीची आहे. विकेट नंबर आपण पाहतो सेकंड. महत्वाची विकेट मैदानावरती प्राप्त केली. गोलंदाजी करत असताना मैदानावर गोलंदाज संदीप मात्रेला ही फार मोठी विकेट मिळाली, जी या मॅचची गोल्डन विकेट होती आणि ती बाद झाल्यानंतर आता नवीन बॅट्समन मैदानावरती 4थ्या क्रमांकावरती निर्दोष मडवी इनॅट क्रमांक 4 4थ्या क्रमांकावरती आलेत. लक्ष 38 धावेचं होतं. सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये 11 रन्स आल्या. सेकंड ओव्हर फेकत असताना मैदानावरती संदीप मात्रे पुन्हा एकदा चांगला बॉल ब्लॉक हॉल मध्ये फेकले. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आणि अगदी फलंदाजाला थांबवून ठेवलं आणि डॉट बॉलची समाप्ती. 40+ मास्टर तुम्ही पाहतात. एक धाव आरोग्यासाठी. क्रिकेट मैदानावरती खेळत असताना आज सेकंड मॅच पाहायला मिळते. थोडीशी विलंब झाला कारण आज स्पर्धा थोडीशी लेट सुरू झाली. बॉल चांगला मिड विकेट रिजन मध्ये. फिल्डर आहे. एक सिंगल मिळाली. डबलचा प्रयत्न आणि दुसरी धाव वेगाने कंप्लीट होईल का, परंतु इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. 2 धावेने संघ पोहोचले 13 वरती. लक्ष गाठायचे प्रतिषटक 9.50 ची सरासरी, परंतु आतापर्यंत 13 रन्स आलेत धावपळकावरती. धावसंख्या एकूण पाहतो 13 या धावसंख्येवरती. चावी बघा कोणाची असेल आपण घेऊन या, कारण ती चावीचे मालक आता सापडलेत. या आपण घेऊन ते. तर डॉट चेंडूची समाप्ती. एकूण बॉल फेकलेत आता 5 बॉल मध्ये त्यानं 2 धावा दिलेत, 1 विकेट. चांगला चेंडू. शेवटचा अंतिम बॉल वरती सिंगल आली. डबलचा प्रयत्न पाहावा लागेल. आता दुसरी धाव किती घातकी ठरू शकते आणि रनआउट. या ओव्हरमध्ये असेच मात्र केवळ 3 धावा आल्या, 2 विकेट मिळाल्या आणि धावपळकावरती धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण स्कोर 14, 2 गडी बाद. आता या मैदानावरती दोन्ही संघाला मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल, कारण जिंकण्यासाठी 12 चेंडू 24 मागत नाहीयेत. आणि हा षटक जर फेकणारा गोलंदाज तुम्ही पाहतात महेंद्र मात्रे. जर षटक चांगलं फेकलं, 6 पेक्षा कमी दिल्या त्यालाही 1000 रुपयाचं प्राइज. परंतु पहिला बॉल त्याने वाईट फेकलाय. 1 अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी. 1 धावेने टीमची टोटल सध्या चालली आहे ती 15 वरती. समीकरण 12 बॉल 23. क्रिकेटमध्ये 6 बॉल 36 बनताना पाहिलेत, त्यामुळे येणारे 12 बॉल 23 देखील बनू शकतील. बॅटची एज. विकेट मिळते. 5वा गडी, 4था गडी मैदानात बाहेर. बॅट्समन पाहतोय ते
मात्रेचं षडक चांगलं राहिलं. पहिला बॉल त्यानं वाईट फेकला, परंतु सेकंड बॉलवरती त्यानं विकेट शरद मात्रेची घेतली. न्यू बॅट्समन मैदानावरती. पुन्हा एकदा बॉल चांगला फटका चाललाय बाउंड्रीच्या दिशेनं. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील अगदी वेगानं कंप्लीट झाली. तर विकेटच्या हॅट्रिक साठी मनीष म्हात्रे यांच्याकडून 1000चं प्राइज असेल विकेटच्या हॅट्रिक साठी. आणि 6 पेक्षा कमी धावा दिले तर आशिष म्हात्रे यांच्याकडून देखील 1000चं प्राइज या षटकासाठी. गोलंदाज तुम्ही पाहतात महेंद्र म्हात्रे मैदानावरती. बॉलिंग ट्रॅकवरती चांगले षटक त्यानं फेकले आतापर्यंत. 2 बॉल 4 धावा. बॉल चांगला पुढे नक्कीच पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर गेले. बॅक साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु लाईन चांगली होती आणि डॉट बॉलची समाप्ती. एक डॉट बॉल करेक्ट संघाला मजबूत स्थिती प्राप्त करून देऊ शकते, परंतु एक डॉट बॉल सामन्यामध्ये दबाव वाढेल. बॉल चांगला. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये फिल्डर आहे. एक सिंगल मिळाली. डबलचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील त्या ठिकाणी कंप्लीट झाली. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 2 धावेने संघ पोहोचतोय तो. हो, रनआउटची चान्स. विकेट मिळाली रनआउटची. काहीच आवश्यकता नव्हती. आणि गडी क्रमांक आता 5वा मैदानात बाहेर. आणि आतापर्यंत टोटल लागली ती 20 रन्स, म्हणजे अद्याप 18 धाबीची गरज आहे. बॉल फेकले गेलेत या ओव्हरमध्ये 4 बॉल. पुन्हा एकदा बॅक साईडला चांगला फटका अगदी वेगाने, परंतु फिल्डर पोहोचलेत आणि मिस फील्ड स्लीप झाले. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन्स. 7 बॉल 14चं समीकरण तर उरलंय मैदानावरती. फिल्डर पोहोचले, नंतर काय झालं की स्लीप झालं आणि त्यानंतर चौकार. धावा फार महत्वाच्या होत्या. बॉलपर्यंत पोहोचले, परंतु बॉलला अडवणं त्यांना कठीण झालं. धावा फळकावरती धावा 24 आणि आता गरज आहे ती 14 धाबीची. 7 बॉल. शेवटचा अंतिम बॉल फेकण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा महेंद्र समोर खेळतात. फिल्डर थोडे दूर आहेत. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. 2 धावेनं षटक क्रमांक 3 समाप्त झाले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 आणि आता राहिलेत 12 धाबीची आवश्यकता येणारे अंतिम षटक. 6 चेंडू 12. आता 12ची गरज आहे. जास्त वेळ घेऊ नका खरड संघ प्लीज. आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या, कारण आज आम्हाला एकूण 12 मॅचेस कव्हर करायचे आहेत. या गोष्टीकडे देखील लक्ष केंद्रित करा. तुम्ही स्पर्धा पाहतात. साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषकाचं शानदार पर्व. आज पहिलीच रात्र आणि पहिल्या रात्रीतील सेकंड लढत पोटीपची तुम्ही पाहतात. यानंतर सेकंड राऊंडचा लढत होणार आहे. बॉल चांगला. पहिला बॉल स्कूप करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. चांगली लेंथ होती, चांगली लाईन आहे. 4थं षटक फेकत असताना गोलंदाज सनी माळी. अनुभवी खेळाडू आहे सनी माळी. बॅटिंग मध्ये चांगलं प्रदर्शन दाखवू शकला नाहीयेत, परंतु शेवटच्या अंतिम षटकामध्ये बॉल पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर वाईट.
तर राजा ग्रुप काकडवाल यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिकला 1,000चं प्राइज आणि मनीष म्हात्रे यांच्याकडून देखील 1,000. बॉल चांगला आहे, समोर खेळण्याचा प्रयत्न, 1 रन झाली कंप्लीट. डबलचा प्रयत्न या ठिकाणी पाहायचा आहे, परंतु सिंगल राहिले. 4 बॉल आणि आता 10 धाबीची गरज आहे. तर याच दरम्यान नेवाळीचे आमचे सन्माननीय नानूशेठ जाधव साहेबांचं आगमन झालंय. वेलकम साहेब, आपलं स्वागत. यावं आपण व्यासपीठावरती, आपलं हार्दिक स्वागत. राहिले 4 बॉल आणि आता 10 धावीची आवश्यकता. 28 रन्स. सनी मालीची लाईन बिघडली आहे आणि आम्ही नेहमी सांगतो ना की तुमची दिशा खराब असेल तर दशा व्हायला वेळ लागत नाही आणि आता दिशेवरती नियंत्रित ठेवावं लागेल सनी मालीला, कारण राहिले 4 बॉल आणि 9 धावीची गरज आहे. नेवलीपाडा 40+ या टीमचे कॅप्टन विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. पॅडवरती LBW लेग बिफोर, फार महत्वाची विकेट. मैदानात बाहेर येणारे 3 बॉल आणि आता 9 धावीची गरज. राहिले 3 बॉल आणि आता 9 धाबीची गरज आहे. सामना चांगला होईल, कुठे जाऊ नका प्रेक्षक वर्ग, कारण यानंतर अजून एक 40+ लढत होईल 3 षटकांची. त्यानंतर रेग्युलर जे सामने ग्रामीणचे आहेत ते सुरू होतील. अर्थात पहिल्या मॅच मध्ये पाकड्याचा पाडा विरुद्ध ब्राह्मण करवले बी हे 2 संघनायक आले असेल तर आपण देखील नोंद करा, कारण त्यानंतर लगेच तुमची लढत होणार आहे. 10 संघ रेग्युलर मध्ये येणार आहेत. खरं तर पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं ब्राह्मण करवले बी विरुद्ध पाकड्याचा पाडा ही लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, बॉल चांगला समोर खेळतात, फिल्डर आहे, परंतु इथे काय घडलं, जिथे रनआउट होणार होता तिथे 2 धावा तर कंप्लीट झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु 2च धावेवरती समाधान. राहिलेत 2 बॉल आणि 7 धावेची गरज. तर नक्कीच चला स्पीडअप करा आपण. बघा, आम्ही तुम्हाला 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा टायमिंग देतो. त्या टायमिंग नुसारच तुम्हाला षटकं फेकावे लागतील, अन्यथा पॅनल्टी येतात. तुम्हाला एक फिल्डर सर्कलमध्ये लावावं लागेल, कारण आज 12 मॅचेस कव्हर करायचे आहेत. बॉल पडल्यानंतर लेगस्टंपच्या बाहेर 2 बॉल 6ची आवश्यकता. सनी मालीने या षटकामध्ये 3रा वाईट फेकलाय. ज्या गोलंदाजाकडे अपेक्षा भरपूर आहेत, परंतु सनी माली सध्या तरी थोडंसं खराब षटक फेकतोय. परंतु 2 बॉल आहेत आणि 6 धावेची गरज आहे. एक चांगला काढू अनुभव त्याच्याकडे भरपूर आहे सनी मालीकडे, त्यामुळे येणारा मॅच कशा प्रकारे होईल. चांगला चेंडू, चांगला बॉल, एक सिंगल तर घेणार. आता 1 बॉल मध्ये 5ची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे षटकारच मारावा लागेल मैदानावरती. या स्पर्धेमध्ये टॉसला महत्व नाहीये, कंपल्सरी चेसिंग ही स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा या चषकाचा नक्कीच नियम आहे. त्यामुळे 1 बॉल 5 आता पाहायचं मैदानावरती. सामना कोण जिंकेल. चांगली स्मॅश प्रेक्षकांना पाहायला मिळाली. पहिली लढत, त्यानंतर ही सेकंड लढत. बॉल हवेत आणि सामना जिंकलाय मैदानावरती खरड 40+ संघानं. अभिनंदन.
या मॅन ऑफ द मॅच आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि टॉस साठी या दोन्ही संघनायक खरड 40+ आणि नेवालीपाडा 40+ या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल आणि यापुढील सामना हा 3 षटकांचा असेल. चला खरड संघ या आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला या मॅच मध्ये संदीप मात्रे, ज्यानं 3 धावेचं षटक फेकत मॅच मध्ये खरड संघाला कमबॅक करून दिलं. एक चौका देखील त्यानं टोकला आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅच आणि